लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणीमुळे हे सरकार आलं. का नाही देत 2100 रुपये त्यांना? पैशाची तिजोरी तुमची काय खाली झाली? त्या राजकारणासाठी बहिणीचा वापर करतात. 22 नाही आपण 26 मध्ये आलो ना. घर में नलही आलं ना, जली आलं ना, घरही नाही झालं. नकली त्याला उद्योजक निर्माण करून राज्याची तिजोरी सरकार लुटते का? लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणीमुळे हे सरकार आलं. अध्यक्ष महाराज, आता तर ह्या लाडक्या बहिणी आता यांना नकोशा झालेल्या आहेत. अध्यक्ष महाराज, या सरकारने लाडक्या बहिणीला आता इतका त्रास द्यायला सुरुवात केलं की तुला ह्या योजनेचा पैसा आहे, तुला त्या योजनेचा पैसा आहे. त्यावेळेचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते, त्यांनी जाहीर केलं मागेल त्या माझ्या लाडक्या बहिणीला ही योजना आम्ही लागू करू. भरला अर्ज लोकांनी. आपण पैसे दिलेत निवडणुकीच्या काळात. मधल्या काळात या सरकारने सांगितलं की आम्ही पैसे वसूल करू. मग यांना लाज वाटली, नाही पैसे वापस नाही घेणार, पण यांच्या योजना आम्ही बंद करणार. आता या बहिणींना महिन्याचे पैसे देत नाही, 3 महिने. मग निवडणूक आहेत का? मग निवडणुकीच्या वेळेस पूर्ण पाठवून टाका. निवडणुकीच्या काळात पैसे. हे काय राजकारणासाठी बहिणीचा वापर करतात आहे? लाज वाटायला पाहिजे सरकारला. अध्यक्ष महाराज, त्याला दर महिन्याला तुम्ही तर 2100 सांगितलं होतं, 1500वरच तुम्ही आणलेल्यात. का नाही देत 2100 रुपये त्यांना? पैशाची तिजोरी तुमची काय खाली झाली? तुम्हाला पैसे कसे तुम्ही डुबवलेले आहेत, कसे तुमचे सत्ता पक्षाच्या लोक कसं राज्याची तिजोरी लुटते आहे, त्याचं आम्ही पुढच्या काळात आम्ही सांगू. आणि पैसा कसा उभा करायचा आम्ही तुम्हाला सांगू. पण तुम्ही या लाडक्या बहिणींची फसवणूक करताय हे तुम्हाला कधी नाकारता येणार नाही. आणि लाडक्या बहिणी आता तुम्हाला सांगणार आहे की तुमच्या लाडक्या बहिणी नाही, तुम्ही आमचे खरे भाऊ नाही, तुम्ही सावत्रापेक्षा सावत्र वागतात आमच्यासोबत. असं आता बहिणीची भूमिका या ठिकाणी झालेली आहे. घरकुलवाल्यांचंही अध्यक्ष महाराज तशीच परिस्थिती आहे. अनुदानच देत नाही, पैसेच येत नाही. अध्यक्ष महाराज, 1,40,000 रुपयाचं घरकुल ग्रामीण भागात नाही. इतकं सगळ्या गोष्टी महाग झाल्या. आता काही पैसे वाढवण्याचा सरकारने निर्णय घेतला. सगळ्या गोष्टी महाग झाल्या. आता अध्यक्ष महाराज, म्हणजे परवा मी विचारत होतो अध्यक्ष महाराज की 6 महिन्यापासून पैसे मिळाले नाही. तर दुकानदार त्यांच्याकडून पैसे मागतोय. लोक गहाण ठेवून त्याला पैसे द्यायला लागतात आहे. सरकारने घर मंजूर केल्यानंतर त्याला तातडीने पैसे दिले पाहिजे. हर घर में नल. म्हणजे मोदी साहेबांनी सांगितलं की 2022 पर्यंत देशातल्या प्रत्येकांना, गरिबांना आम्ही घर देऊ. 2022, आपण आता 26 मध्ये आहोत. सत्तार साहेब, साळुंके साहेब, आपण 26 मध्ये आहोत. मोदी साहेबांनी सांगितलं होतं की 2022 पर्यंत देशातल्या प्रत्येक लोकांना आम्ही घर देऊ, गरिबांना. आणि घर में नल और घर में जल. कुठं आता 22 नाही आपण 26 मध्ये आलो ना. घर में नलही आलं ना, जली आलं ना, घरही नाही झाले. अजूनही लोक प्रतीक्षेमध्ये उभे आहेत. आपण हे घर किती दिवसात पूर्ण करणार? त्याला वेळेवर पैसे केव्हा देणार? या सगळ्या गोष्टीचा खुलासा सरकारने या ठिकाणी करावा, ही या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून सरकारला विचारतो. अध्यक्ष महाराज, खूप बोलायचं आहे, पण आमचे अजून लोक बोलणार आहेत. अध्यक्ष महाराज, शिक्षण, आरोग्य योजना, या सगळ्या गोष्टीवर, शाळेचा पायाभूत सुविधा, या खूप साऱ्या विषय आहेत अध्यक्ष महाराज. पण मी अध्यक्ष महाराज, दावोस हा विषय ज्या पद्धतीनं त्याला जाहिराती दिल्या जातात, राज्याच्या तिजोरीतून तेवढा पैसा खर्च केला जातो. खरंच दावोसच्या झालेले सामंजस्य करार, त्याची अंमलबजावणी या राज्यामध्ये झाली काय? 3 वर्षाचा आढावा सरकारने द्यावा, म्हणजे आम्हाला त्याच्यातली स्पष्टता येईल. आणि मग ह्या पैशाची लूट होत नाही किंवा नकली त्याला उद्योजक निर्माण करून राज्याची तिजोरी सरकार लुटते का, याचं स्पष्टता सरकारने मांडावी. ही भूमिका या ठिकाणी मांडतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.